तर नमस्कार. ही आहे संत गजानन महाराज यांची पालखी. ही पालखी पंढरपूरहून परत जाताना अंबडमधून जाते. तर हे आपल्याला पाहायला मिळेल की हे अंबडमधील पालखीचा सोहळा वाजत गाजत जात आहे. तर आपल्याला हेही पाहायला मिळेल श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारी श्रींची पालखी. तर श्री गजानन महाराज यांचे संस्थान शेगाव यांची ही पालखी आहे. ही पालखी पंढरपूरला जाते. पंढरपूरहून परत येत असताना ही पालखी बीड, गेवराई, अंबड, जालना अशा अनेक ठिकाणाहून जाते. त्याच भाविक भक्त दर्शनासाठी खूप गर्दी करतात. तर तुम्हाला पाहायला मिळेल ही पालखी. तर पहा पूर्ण पालखी कशा प्रकारे आहे. अनुरेणु मध्ये ब्रह्मा व्यापिले लय उत्पत्ती समान माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटना योगी प्रगटना योगी भक्षण करीती वाताचे तेजस्वी कांतिमय तनु तेजस्वी कांतिमय तनु वाचे तपस्वी महा माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटना योगी प्रगटना योगी महा परम मित्र पंकटदामोदर भाग्यवान दोघे चतुरनर केले दर्शन बालयोगीचे केले दर्शन बालयोगीचे गाऊन प्रभूचे गान माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी प्रगटला योगी भगवानाची नाटवानुनी शुद्ध जलाने दामोदर मग करी प्रार्थना दामोदर मग करी प्रार्थना करा शुद्ध जलपान माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटना योगी प्रगटना योगी माये कारण नच ओळखीने कोणी जग असे निर्मिले माये कारण
असतो मोहामध्ये भटकत असतो मोहामध्ये माणूस रे नादान माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटना योगी प्रगटना योगी महा अनुरेणु मध्ये ब्रह्मा व्यापिले लय उत्पत्ती समान माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटना योगी महा प्रगटना योगी महा भक्षण करी वाता तेजस्वी कांतिमय तनु तेजस्वी कांतिमय तनु वाच तपस्वी महा माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटना योगी महा प्रगटना योगी महा परम मित्र पंकटदामोदर भाग्यवान दोघे चतुर केले दर्शन बालयोगिते केले दर्शन बालयोगिते गाऊन प्रभूचे गान माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी प्रगटला योगी महा भगवानाची नाटवानुनी शुद्ध जलाने तुम्हा दामोदर मग